नमस्कार. आपणा सर्वांना वटपौर्णिमेच्या सौभाग्यदायक शुभेच्छा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी वडाची पूजा करतात. वड हे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि चिरंतन जीवनाचे स्वरूप आहे. तर जाणून घेऊया वटपौर्णिमेची कथा. प्राचीन काळी मद्र देशाचा राजा अश्वपती यांना बऱ्याच काळापर्यंत संतती न झाल्यामुळे त्यांनी देवी सावित्रीची उपासना केली आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी तिचे नाव सावित्री ठेवले. सावित्री अतिशय सद्गुणी आणि बुद्धिमानी होती. विवाह योग्य झाल्यावर सावित्रीने स्वतःसाठी शाल्व देशाचा अंध राजा ध्युमतसेन याचा पुत्र सत्यवान याला जीवनसाथी म्हणून निवडले. परंतु नारद मुनींनी आधीच भविष्यवर्तन केले होते की सत्यवान हा अल्पायुषी आहे आणि विवाहानंतर 1 वर्षातच तो मृत्युमुखी पडेल. पण सावित्रीने सांगितले, मी सत्यवानाला माझा पती म्हणून निवडले आहे, मी त्याच्याशीच लग्न करीन. विवाहानंतर सावित्री सत्यवानाबरोबर राहून अंध सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. 1 वर्षानंतर जेव्हा मृत्यूचा दिवस आला तेव्हा सत्यवान जंगलात जायला निघाला. मागे मागे सावित्रीही गेली. तिथे गेल्यावर सत्यवानला अस्वस्थ वाटू लागले आणि वटवृक्षाच्या खाली बसलेल्या सावित्रीच्या मांडीत तो कोसळला. क्षणार्धात तिथे यमराज प्रगट झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण घेतले आणि ते चालू लागले. मागे मागे सावित्रीही चालू लागली. यमराज म्हणाले, सावित्री, तुझ्या पतीचे आयुष्य संपले, तू माघारी फिर. सावित्री म्हणाली, पत्नीचे कर्तव्य आहे पतीच्या सुखदुःखात चालणे, मी माघारी फिरणार नाही. यमराज म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तू एक वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे नेत्र आणि राज्य परत मिळावे. यमराज म्हणाले, तथास्तु, आता तू मागे फिर. सावित्री म्हणाली, तुमच्यासारख्या धैर्यनिष्ठ देवतेसोबत चालायचे सौभाग्य मला मिळाले आहे, मी माघारी फिरणार नाही. यमराज म्हणाले, तुझ्या बुद्धीवर मी प्रसन्न झालो, तू अजून एक वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या पित्याला पुत्ररत्न प्राप्त व्हावे. यमराज म्हणाले, तथास्तु, आता तू माघारी फिर. सावित्री म्हणाली, सत्य आणि धर्माच्या रस्त्यावर चालणे हे माझे कर्तव्य आहे, मी माघारी फिरणार नाही. यमराज म्हणाले, आता तू तिसरे आणि शेवटचे एक वर माग. सावित्री म्हणाली, मला आणि सत्यवानाला 100 पुत्र व्हावे. यमराज म्हणाले, तथास्तु. आणि क्षणार्धात त्यांच्या लक्षात आले, सत्यवाना वाचून सावित्रीला 100 पुत्र होणे अशक्य. त्यांनी सांगितले, सावित्री, तू मला वचनात अडकवले, आता मला सत्यवानाचे प्राण परत करावे लागतील. अशा पद्धतीने सावित्रीने शस्त्रांनी न जिंकता येणारे युद्ध आपल्या निष्ठेने आणि धैर्याने जिंकले आणि आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत घेतले. अशा सावित्रीला त्रिवार वंदन. धन्यवाद.